नागमोडी वळणाचा रस्ता, हिरवीगार झाडी, परिसरात पूर्णपणे धुकं, थंड वातावरण, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, अशा सर्व गोष्टींनी वेढलेला हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव यांना जोडतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटांमध्ये असलेला निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच ताम्हिणी घाट. बारा वर्ष झाली मला आणि माझं लग्न झालं. मित्रांनो, आता मी या स्टॉलवर काम करते. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कशा आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल. आता आलेला आहे मस्त पावसाळा आणि त्यासाठी आज मी चाललेली आहे ताम्हिणी घाटात. तसं तर ताम्हिणी घाटात मी बऱ्याच वेळेला गेली आहे, पण ताम्हिणी घाटात ना नेहमी काही ना काहीतरी नवीन पाहायला मिळतं. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता, हाच ताम्हिणी घाट आहे. आपल्याला या डोंगरात जायचं आहे. सध्या तरी ते कम्प्लीट धुक्याने वेढलेलं आहे आणि इथूनच मस्त वॉटरफॉल पाहायला मिळत आहेत. आज आपण ताम्हिणी घाट एक्सप्लोर करणार आहोत आणि ह्याच ताम्हिणी घाटातून जाताना जे आपल्याला वॉटरफॉल्स लागतात ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्याच सोबत ताम्हिणी घाटात असलेले स्टॉल्स आणि तिथे मिळणाऱ्या खायच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. जर कधी तुम्ही ताम्हिणी घाटात येत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मिस नाही केला पाहिजे. तर चला, आजचा आपला हा ॲडव्हेंचरने भरलेला दिवस आपण सुरू करूयात. तर मित्रांनो, जर तुम्ही ताम्हिणी घाटातून येत असाल तर पहिलाच हा जो पॉईंट लागतो तो सिक्रेट प्लेसला जायचा रस्ता आहे. सिक्रेट प्लेस एक कंप्लीट मस्त जागा आहे, जिथे तुम्ही मस्त क्लिफ डायव्हिंग एन्जॉय करू शकता आणि फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत तर खूपच मजा येते. लास्ट टाइम जेव्हा मी तिकडे गेले तेव्हा कंप्लीट धम्माल केली होती. ह्या बोर्डवर जे फोटोज आहेत तसंच ही सेम टू सेम जागा आहे. जे लाईफ जॅकेट आहे ते प्रोव्हाइड केलं जातं आणि कम्प्लिटली सेफ जागा आहे. त्यावरून तिथे चेंजिंग रूम्स आणि वॉशरूम फॅसिलिटी सुद्धा आहे. तर जर तुम्ही कधी ताम्हिणी घाटात येत असाल तर तुम्ही ही जागा एन्जॉय करू शकता. जर पुण्याहून येत असाल तर तुम्हाला हा असा रस्ता आहे पुण्याचा आणि ह्या जागेवरनं तुम्ही जाऊ शकता. इथून 10 मिनिटावरच आहे सिक्रेट प्लेस. आणि जर तुम्ही रायगडनी येत असाल तर खाली एक गाव आहे विले भागाड, तिथून एक रस्ता जातो, तो जातो बेडगावमध्ये, जिकडे हे सिक्रेट प्लेस आहे. आता आपण इथून पुढे निघूयात. सिक्रेट प्लेसवरून आलात? सिक्रेट प्लेसवरून आलात, कसं होतं? बापरे, आरामात. आता खूप वेळ पडलाय तो. अरे बापरे. ठीक आहे, तुम्ही पुण्याहून आलात? ओके. मुंबई. साक्षी दळवी. दळवी. येस. तर मित्रांनो, ताम्हिणी घाटात जेव्हा आपण येतो तेव्हा स्टार्टिंगलाच आपल्याला एक खूप सुंदर धबधबा पाहायला मिळतो आणि त्याच्या समोर सुद्धा खूप मस्त व्ह्यू आहे. तुम्ही आत्ताच माझ्या मागे पाहिलं की किती लोक मस्त एन्जॉय करत होती. तसं जर तुम्ही ताम्हिणी घाटात येत असाल तर तुम्ही ह्या धबधब्यात मस्त एन्जॉय करू शकता. ते मस्त गरम गरम मका बनतोय. कितीला आहे मका? 50 रुपये. ओके. जर तुम्हाला वॉटरफॉल पाहायला मिळतोय तो आहे इथला शॉवर वॉटरफॉल आणि कम्प्लिटली जर तुम्ही पाहिलं तर हा शॉवर सारखा दिसतोय. खूप मजा येईल इथे भिजायला.
बाकीचे वॉटरफॉल पाहून घेऊ। आता आपण जो वॉटरफॉल पाहिला तो शॉवर वॉटरफॉल आणि तिथूनच थोडा पुढे तामिनी घाटचा एक खूप मस्त वाला टर्न येतो जो मला खूप आवडतो। बेसिकली ह्या टर्न मध्ये असे दोन बाजूबाजूला डोंगर आणि मधून असा रस्ता जातोय, खूप मस्त वाटतंय। तामिनी घाटचा हा स्टार्टच आहे आणि स्टार्टिंगलाच म्हणजे आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर एवढे छोटे मोठे धबधबे लागतात, कम्प्लिटली असं जंगल वगैरे आणि मधून असं धबधबा वाहताना पाहायला मिळतो। आता आपल्याला जो पॉईंट लागणार आहे तो आहे इथला व्ह्यू पॉईंट। इथून आपल्याला कम्प्लिटली जो खालचं गाव आहे ते पाहायला मिळतं। कोकणातला रायगडचा जो व्ह्यू आहे खालचा तो इथून पाहायला मिळतो। तर आता आपण त्या पॉईंट पर्यंत पोहोचू। आता मी बसलेली आहे तामिनी घाटच्या या व्ह्यू पॉईंटवर आणि इथून समोर जो व्ह्यू दिसतोय तो खतरनाक आहे, खूप मस्त विहंगम दृश्य आहे एकदम। आणि ह्या साईडला आपल्याला पाहायला मिळतो कम्प्लीट कोकणचा जो पट्टा आहे तो म्हणजे रायगड। तर आपण जिथून आलो तर हीच जागा होती, इथूनच आपण आलो। खाली तिकडे एक पॉस्को कंपनी आहे जी आपल्याला येताना लागली होती, ती इथून कम्प्लिटली ती पाहायला मिळते आहे आणि इथला व्ह्यू खूप मस्त वाटतोय। आजीबाई हो मका भाजताय, मग काय करू बाई, मस्त एकदम गरमागरम गरम मका। गरम पुरता खा गरम गरम एक कितीला आहे? 30ला 30 रुपयाला टाईप। ठीक आहे द्या, देऊ ना, दे का? सवय झाली तुझं भाकरी टाकायला लागते ना, टाकडा टाकूनच भाकरी टाकायच्या। लग्न झालं का हात भाजतो। मित्रांनो आता मी या स्टॉलवर काम करते, मका भाजते, कधी आलात तर नक्की भेट द्या। मामा आजीबाई आहे इथे मस्त मका भाजतायत, बघून खूप टाइम झालं त्याच्यामुळे आता मी मका खाणार आहे। हा भाजू काय ताई? हा बघा, हा चांगलं हे कसं कळतं? कळतं याच्यावर। काय लग्न झालं का हात भाजलं? अरे भाकरी टाक, माहिती आहे ना भाकरी ताई? हो भाकरी माहिती आहे। हा कुठे राहता? तिकडे गाव आहे ताई, अर्धा तास चालायला लागतं। चालायला लागतं? हो तुम्ही चालत होता इकडनं? मग काय चाललीला शरीर चांगला असतो। हो ते तर आहे। मग हे सगळं घेऊन जाता मग? हा डोक्यावर न्यायचं, बापरे, सगळं पाण्यासकट भाकरी आम्हाला सगळं घेऊन यायचं। 12 वर्षाची, 12 वर्ष झाली मला आणि माझं लग्न झालं, एवढी लहान होती। 12 वर्ष जाता कसं? पायी गावी इकडे पायी जातो। थँक्यू। आजीने मस्त गरमागरम मका दिलेला आहे आणि समोर वॉटरफॉलचा व्ह्यू आणि हा मका। अशा वातावरणात येऊन मक्याची टेस्ट खूपच मस्त लागते। तर मित्रांनो आत्ताच मी मका खाल्ला, खूप मस्त वाटलं आणि जशी बाहेर आली त्या स्टॉलमधून तसा पाऊस आलेला आहे आणि तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता त्या
स्टॉल पासून थोडंच पुढे हा धबधबा लागतो. कम्प्लिटली असा पायऱ्यांवरून कोसळणारा धबधबा असा वाटतोय. मस्त आहे. ह्या ठिकाणी पण एन्जॉय करायला खूप मजा येईल. खूप मस्त धबधबा आहे. तुम्ही पाहू शकता की तुम्ही मस्त बसून एन्जॉय करू शकता. कम्प्लिटली सेफ आहे. वाव, कसले नजारे आहेत, कसले नजारे. मित्रांनो, तामिनी घाटात एवढा वेळ येऊन सुद्धा मी हा नजारा कधीच पाहिला नव्हता. खतरनाक नजारा आहे आणि ह्या पॉइंट वरचा तर खूपच मस्त समोर दिसतो आहे. आता आपण ज्या साईडला आलेलो आहोत ती आहे तामिनी घाटची पुण्याची साईड. आणि इथे तुम्हाला भरपूर सारे असे स्टॉल्स पाहायला मिळतील. आणि समोरच एक हॉटेल आहे मालवणकर्स. त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला हे भले मोठे असे 2 धबधबे पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे किती सुंदर व्ह्यू आहे. तर बाकीचे जे धबधबे होते ते कसे रोड साईडलाच होते, पण हा पण रोड साईडलाच आहे, पण थोडंसं आपल्याला आतमध्ये चालून जायला लागतं. आणि या ठिकाणी अशी छोटीशी स्ट्रीम लागते. हा इथे असा आपल्याला धबधबा पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता किती मस्त धबधबा आहे हा. खाली थोडा शेवाळा असल्यामुळे जमीन एकदम स्लिपरी झालेली आहे. आता मी फक्त ह्या पॉइंट पर्यंत जाणार आहे. बापरे, पायाखालची दगडं अशी घसरत आहेत. धबधब्याच्या खालच्या पार्टपर्यंत मी आलेली आहे. एकदम एन्जॉय करण्यासारखा धबधबा आहे. मला वाटतं हा कम्प्लिटली असा एक मेन स्पॉट आहे जिथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. सो आता आपण तामिनी घाटचे जे बाकीचे स्पॉट्स आहेत ते पाहून घेऊया. मित्रांनो, आता एक पॉइंट आलेला आहे. तिथून कंप्लीट जी एक व्हॅली आहे ती पाहता येते. खतरनाक व्ह्यू आहे इथे आणि तुम्ही इथे माझ्या मागेच पाहू शकता.
तामिनी घाटातलं अगदी फेमस असलेल्या या मंदिरामध्ये. तर हे मंदिर आहे श्री क्षेत्र सोमंजा ईश्वराचं. तर आत्ता आपण आतमध्ये जाऊ आणि पाया पडून घेऊ. ठेवू शकता. आपल्याला प्लस व्हॅलीसाठी इथूनच खाली जायचं आहे. माझ्या मागे ही जी व्हॅली पाहताय ती आहे प्लस व्हॅली, जिथे मी लास्ट टाइम गेली होती. खरं तर लास्ट मॉन्सूनमध्ये मी इथे आली होती आणि ह्या ठिकाणी जेव्हा मी मॉन्सूनमध्ये ट्रेक केला होता तो खरंच ॲडव्हेंचरनी भरलेला आणि एकदम थ्रिलिंग होता. आणि गोष्ट अशी झाली होती की हा जो ट्रेक आहे तो अर्धवट राहिला होता. तो का अर्धवट राहिला ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा. प्लस व्हॅलीचा कंप्लीट व्हिडिओ मी बनवलेला आहे. इथूनच तुम्ही पाहू शकता ही व्हॅली वाटते तेवढी खतरनाक आहे. तुम्हाला प्लस व्हॅलीचा हा छोटासा शॉट आवडला असेल. आता खरं तर आलेली आहे पुढे जायची वेळ आणि लागली आहे भयंकर भूक. त्याच्यामुळे आत्ता कुठेतरी मस्त असं आपण पठार शोधू जिथे आपण मस्त बसू शकतो आणि मी बनवणार आहे तिथे गरमागरम भजिया. तर फायनली मला तो पठार सापडलेला आहे जिथे मी बनवणार आहे गरमागरम भजी. तर आत्ता आम्ही त्यासाठी कंप्लीट जो सेटअप आहे तो लावून घेते आणि मस्त या मस्त वातावरणात गरमागरम भजी खायची मजा घेते. चला. तर ह्या ठिकाणी मी कंप्लीट जो सेटअप आहे तो लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे मसाला आहे, मिरची आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, मीठ, केचप आणि कांदा आणि इथे बाजूला तेल गरम होतच आहे आणि हे आपलं बेसन. मित्रांनो कांदा कापून झालेला आहे. आता मी बेसनाचं हे पीठ टाकते. थोडासा हा मसाला आणि ही मिरची आणि हे आलं लसणाचं थोडं पेस्ट, थोडं मीठ. आता सगळं मिक्स. फायनली हे मॅरिनेशन करून झालेलं आहे. आता मी भारी होत आहेत भजिया. तेल पण एकदम मस्त गरम झालेलं आहे आणि भजी सुद्धा तयार झालेली आहे. तर मित्रांनो मस्त आपली गरमागरम भजी तयार झालेली आहे आणि आता मी भजी खाणार आहे. खूप मजा येते अशा वातावरणात. अशी गरमागरम भजी ना मस्तच वाटते खायला. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. तर आतासाठी टाटा बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.